नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 18, काँग्रेसने 15, भाजपने 12, शिवसेनेने 9, जनसुराज्य शक्ती पार्टीने 5, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 1, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांनी 1, शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी 4, स्थानिक गटांनी 2 आणि अपक्ष 1 असे या निकालानुसार राष्ट्रवादी काँग्रेस हा जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे। तो जिल्हा परिषदेत किंगमेकरच्या भूमिकेत असून कोल्हापूर जिल्हा परिषदेत एकूण 68 सदस्य संख्या आहे आणि बहुमताचा आकडा आहे 35। राष्ट्रवादी काँग्रेसचे 18 जिल्हा परिषद सदस्य, भारतीय जनता पार्टीचे 12 आणि शिवसेनेचे 9, त्यांच्या सोबतच विनय कोरे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे असणारी 9 सदस्य संख्या यांच्या जोरावर महायुतीची एकूण सदस्य संख्या होते 48। बहुमताचा आकडा 35 असून 48 जागांसह महायुती सहज बहुमताचा आकडा पार करताना दिसत आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषद अध्यक्षपद हवेच आहे, तर भाजपकडे उपाध्यक्षपद राहील। शिवसेनेचा दावा हा बांधकाम सभापती पदावर असणार आहे, तर महिला व बालकल्याण सभापती पद यड्रावकर गटाला दिलं जाऊ शकतं, तर शिक्षण सभापती पद जनसुराज्य पार्टीला दिलं जाऊ शकतं। सर्वच पक्षांमध्ये अध्यक्ष आणि विविध सभापती पदांसाठी मोठे दावेदार असले तरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्ष पदासाठी नक्की दावेदार कोण। राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आलेल्या 18 जागांपैकी 11 सदस्य महिला आहेत, मात्र तरीही अध्यक्षपदाची दावेदारीची सुरुवात होते ती शोभा काकी फराकटे यांच्या नावापासून। शोभा काकी फराकटे ह्या हसन मुश्रीफ यांचे जवळचे मित्र आणि दिवंगत नेते गणपतराव फराकटे यांच्या पत्नी आहेत। त्यांचे पुत्र मनोज फराकटे हे देखील हसन मुश्रीफ यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात। ते बिद्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन देखील आहेत। गेल्या 5 वर्षात मनोज फराकटे यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून उठावदार कामगिरी केली आहे। तसंच गणपतराव फराकटे यांच्या निधनानंतर ते हसन मुश्रीफ यांचे विश्वासू आणि जवळचे नेते म्हणून उदयास येत आहेत। कोल्हापूरच्या राजकारणात हसन मुश्रीफ कोणत्याही पदाचे वाटप करताना सर्वात आधी कागल विधानसभा मतदारसंघाचा विचार करतात। हा त्यांचा नेहमीचा इतिहास राहिला आहे। म्हणूनच केडीसीसी, गोकुळ आणि आता जिल्हा परिषद अध्यक्षपद सुद्धा कागल तालुक्यातच जाताना दिसू शकतं। कागल तालुक्यात हे पद द्यायचं म्हटलं तर पहिलं नाव समोर येते ते म्हणजे बोरवडे जिल्हा परिषद गटातून निवडून आलेल्या शोभाताई गणपतराव फराकटे। जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे महत्त्व हसन मुश्रीफ यांना चांगलेच माहिती आहे, म्हणूनच ही संधी ते आपल्या विधानसभा मतदारसंघात ठेवून तिचं सोनं करतील अशी चर्चा आहे। त्यामुळेच शोभा काकी फराकटे यांचा धावा सध्या तरी सर्वात भक्कम म्हणून पाहिला जात आहे। मात्र सध्या केडीसीसीचे अध्यक्षपद स्वतः हसन मुश्रीफ यांच्याकडे, गोकुळचे चेअरमन पद त्यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ यांच्याकडे। जर आता जिल्हा परिषद अध्यक्षपदही कागलचेच झाले तर मुश्रीफ फक्त कागलचाच विचार करतात असाच संदेश लोकांमध्ये जाऊ शकतो आणि त्यामुळेच हसन मुश्रीफ हे इतर नावांचा देखील विचार करू शकतात। त्यामध्ये प्रामुख्याने काही नावं घेता येतात। पहिलं नाव आहे शैलजा पाटील, दुसरे नाव आहे रेखाताई मुगडे, तिसरे नाव आहे अमृता डोंगळे आणि चौथं नाव आहे राजकुंवर गायकवाड। ही नावे चर्चेत आहेत। त्यामध्ये सतीश पाटील हे गडिंग्लज तालुक्यातून येतात, ते हसन मुश्रीफ यांचे जवळचे मानले जातात। 1968 मध्ये जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत गडिंग्लज तालुक्याला एकदाही अध्यक्षपद मिळालेलं नाही। म्हणूनच हसन मुश्रीफ ते आपल्या जवळचे सहकारी सतीश पाटील यांच्या पत्नी सौ शैलजा सतीश पाटील यांना अध्यक्षपदी बसवून गडिंग्लजची इतक्या वर्षांची प्रतीक्षा संपवू शकतात। त्यानंतरची सर्वात मोठी शक्यता म्हणजे रेखाताई मुगडे। रेखाताई मुगडे या PN पाटील गटाच्या। विधानसभा निवडणुकीनंतर PN पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले। ते दाखल झाल्यानंतरही त्यांना कोणतेही मोठे पद किंवा लाभ मिळेल अशा ठिकाणी संधी मिळालेली नाही। करवीर विधानसभेत त्यांचा सामना विद्यमान आमदार चंद्रदीप नरके यांच्याशी आहे। येणाऱ्या काळात जर राहुल पाटील यांना
आपला मतदारसंघ पुन्हा बांधायचा असेल, गटाचे अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल आणि आपलं अस्तित्व टिकवून वाढवायचं असेल तर त्यांच्या गटाला हसन मुश्रीफ यांनी संधी देणं गरजेचं आहे. त्याच अनुषंगाने सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आलेल्या रेखाताई मुगडे यांना देखील जिल्हा परिषद अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळू शकते. रेखाताई मुगडे यांच्यानंतर सर्वाधिक शक्यता असणारी 2 नावे म्हणजे अमृता डोंगळे आणि राजकुमार गायकवाड. येत्या काही दिवसात जिल्ह्यात गोकुळ दूध संघाच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अरुण डोंगळे किंवा गायकवाड गटाला संधी देऊन हसन मुश्रीफ त्यांना आपल्या बाजूने घट्ट वळवण्याचा प्रयत्न करू शकतात. मात्र हसन मुश्रीफ यांच्या आत्तापर्यंतच्या राजकारणाचा इतिहास पाहता असा निर्णय घेण्याची शक्यता तुलनेने कमी मानली जात आहे. अरुण डोंगळे यांना हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्यासोबत असताना आघाडीच्या काळात गोकुळचे अध्यक्ष केले होते. मात्र अध्यक्षपदाचा राजीनामा देताना अरुण डोंगळे यांनी फक्त जिल्हा परिषद सदस्याचा शब्द घेतला होता की आणखी काही हे आपल्याला येणाऱ्या काळात समजेलच. पुढे आणखी त्यांना विधान परिषदेचे देखील स्वप्न असून येत्या काही दिवसात त्या दृष्टीने अरुण डोंगळे यांचे काय पावले पडतात तेही स्पष्ट होईल. राजकुमार गायकवाड यांना संधी देऊन हसन मुश्रीफ एकाच वेळी सत्यजित आबा सरोडकर आणि विनय कोरे यांना देखील शह देऊ शकतात. येत्या काही दिवसात कोल्हापूर जिल्हा परिषदेचा नवा अध्यक्ष कोण होईल हे स्पष्ट होईलच. मात्र त्याआधी तुम्हाला काय वाटतं, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कोण असतील? राष्ट्रवादीमधील निवडून आलेल्या 11 महिला सदस्यांपैकी कुणाच्या नावावर हसन मुश्रीफ आपली मोहर उमटवतील? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.